मिरजत महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहाच्या शौचालयामध्ये पुरुष जातीचं मृत अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। येथे पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं। रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी पंचनामा व मृत अर्भक ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती। मृत अर्भकास शासकीय रुग्णालयास पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले। गुरुवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार मिरजेतील मार्केट परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहाचं शौचालय मागील 3 ते 4 दिवसांपासून तुंबलं होतं। तेथे सांडपाणी साचून राहिलं होतं। त्यामुळे प्रसूतिगृहातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ड्रेनेज भागातील कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसाठी पाचारण केलं होतं। 5 वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी आले। त्यांनी शौचालयाची स्वच्छता केल्यानंतर या ठिकाणी त्यांना मृत अर्भक आढळून आलं। त्यांनी तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली। महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। हे अर्भक पुरुष जातीचं असल्याचं स्पष्ट झालं। याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली। तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे। हे अर्भक इथं कसं आलं, कुणी त्याला शौचालयात टाकले याचा शोध घेण्यात येतोय। अधिकाऱ्यांकडून आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी येथील प्रसूतिगृहात एका महिलेची प्रसूती झाली आहे। तिला जन्मलेलं बाळ हे 3.5 किलो वजनाचं आहे। मात्र शौचालयात सापडलेलं हे बाळ त्याहून काही महिने जास्त वयाचं असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। हे बाळ इथं कसं आलं हे स्पष्ट होऊ शकले नाही। या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याचं प्रथमदर्शनी समोर आले। आज आम्हाला साधारण 6:45-7च्या दरम्यान ड्रेनेज तुंबलेलं असल्यामुळे ते काढत असताना एक अर्भक सापडलेलं आहे। ते पुरुष जातीचा अर्भक आहे मेन म्हणजे, आणि ड्रेनेज विभागाच्या लोकांनी इथं सांगितल्यानंतर ते अर्भक बाहेर काढलेलं आहे। ते अर्भक आता PM साठी सिव्हिलला गेलेलं आहे। सगळा स्टाफ इथे आहे। स्टाफची चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल। सगळे पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे। जे रीतसर आहे ती चौकशी होईल, पण त्यानंतरच ते लक्षात येईल। त्यामुळं पुढची इन्व्हेस्टिगेशनच आपल्याला झाल्यानंतरच यावर भाष्य करणं योग्य होईल। पण आमचा स्टाफ तसा चांगलाच आहे। दिवस रात्र इथं 24 आवर्स स्टाफ असतो, नर्सेस असतात, ऑन कॉल डॉक्टर्स आहेत। तथापि नेमकं हे काय आणि कसं झालं याबाबतचा खुलासा सद्यस्थितीत तर मला करता येणार नाही। ज्यावेळेला डिटेल माहिती होईल तर त्यावेळेला आम्ही नक्की महापालिकेमार्फत करू।